चला आता लक्ष द्या. हा आवाज नको. आता बघा आपण सगळ्यात अगोदर हे प्लेन अँगल बद्दल डिस्कस केलेले. हे बघा पाठीमागचं जो आहे प्लेन अँगल. इथं प्लेन अँगल मध्ये जर डिफाइन करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ अर्थ डिवाइडेड बाय रेडियस. बरोबर आहे. आणि इथं जर बघितलं लेंथ ऑफ अर्थ आपण किती घेतलं होतं r घेतलं होतं आणि रेडियस पण किती दिलेली आपल्याला r दिलेली आहे. दोघांचा जर भागाकार केला तर आपल्याला 1 रेडियन असं आपल्याला आन्सर येतं. आणि कंप्लीट जर लेंथ ऑफ अर्थ घेतलं ए पासून वापस आपण एस पॉइंटला जर आलो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे टोटल जे आहे ते अंतर 2πr होत असतं आणि r कॅन्सल होताना आपल्याला परत किती अँगल भेटत असतो थीटा इज इक्वल टू 2π एवढा आपल्याला अँगल भेटत असतो. हे झालं आपलं कोणासाठी प्लेन अँगल साठी. त्यानंतर नेक्स्ट बघा सॉलिड अँगल साठी. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय आहे त्याला बघा प्लीज इकडे लक्ष द्या. एक दिवस म्हणजे जे आहे ते कॅमेरा चालू असताना गुपचूप लक्ष द्यायचं जरासं. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे का नाही. थोडं रिवाइज करतोय सांगतोय व्यवस्थित दमाने ते काळजीपूर्वक लक्ष द्या. रिपीट करतोय. हे सीडी तुम्हालाच वापस टाकण्यासाठी केलं बरोबर. हे पब्लिक नाही आहे प्रायव्हेट आहे म्हणजे तुम्हालाच बघता येणार आहे. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या की तुमच्यासाठी सगळं टाकतो मी व्यवस्थित काळजीपूर्वक रिपीट करतो. मला काही गरज नाही वापस टाकण्याची. जर कोणाचं लेक्चर जर एखादं मिस झालं तर वापस त्याला सगळ्या गोष्टी बघता आल्या पाहिजे. मग आता नीट बघा परत सॉलिड अँगल. तुम्हाला सॉलिड अँगल बद्दल सांगितलं काय असते. आपण जर समजा सॉलिड अँगल जर बघितलं खायचा कोन जर घेतला तर तो सॉलिड अँगलच असतो. हे अशा टाइप मध्ये. मग हा वरचा जो सरफेस एरिया हा सरफेस एरिया याला कशाने डिनोट करतात सॉलिड अँगलला रो न. काय फॉर्म्युला आहे जो काय सरफेस एरिया असेल हा तो वाला सरफेस एरिया घ्यायचा डिवाइडेड बाय r². मग जर आपण कंप्लीट स्फिअर जर घेतला तर कंप्लीट स्फिअर साठी इथे किती सरफेस एरिया येतो 4πr² डिवाइडेड बाय r² कॅन्सल. मग पूर्ण कंप्लीट स्फिअर साठी सॉलिड अँगल किती असतो रो इज इक्वल टू 4π. युनिट काय याचं स्टेरेडियन. ओके. त्यानंतर आपण परत नेक्स्ट कालच्या लेक्चर मध्ये असं बघितलं युनिट्स जे आहेत आपल्याला रूल्स जे आहेत ते रूल्स लिहायचे असतील. 7 अलग अलग रूल आहेत. ते रूल आपल्याला अशा पद्धतीने आहेत. त्यामध्ये बघा पहिला रूल रूल्स फॉर रायटिंग एसआय युनिट्स. तर एसआय युनिट लिहिताना कसे कसे रूल्स फॉलो करायचे आणि काय काय आपल्याला बघायचे ते आपण इथे डिस्कस केलेले आहे. पहिला रूल बघा फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर इवन इफ नेम ऑफ आफ्टर अ पर्सन. आता ते काय म्हणतात जर तुम्हाला एखादं युनिट लिहायचं असेल पूर्ण लेटर मध्ये लिहायचं असेल तर त्याची सुरुवात कशापासून करायची स्मॉल लेटर पासून करायची. जेव्हा की दिलेली आहे आपल्याला असं सांगितलेलं आहे तुम्हाला जर एखादा युनिट पूर्ण शब्दामध्ये पूर्ण स्पेलिंग मध्ये लिहायचं असेल तर त्याची सुरुवात कशाची करायची स्मॉल लेटर पासून. हे बघा न्यूटन असं लिहायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे तर कॅपिटल एम काढायचं नाही. त्यानंतर एम्पियर स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. त्यानंतर इथं बघा कॅपिटल ए जे आहे असं काढायचं नाही. त्यानंतर इथं बघा क्लोन जर बघितला आपण तर स्मॉल लेटर मध्ये काढतो इथे कॅपिटल लेटर मध्ये काढत नाही. ओके. सगळ्याला क्लिअर पहिला रूल. म्हणजे अशा पद्धतीने आपण काल पहिला रूल डिस्कस केला. मग कुठलंही युनिट जर आपल्याला पूर्ण लेटर मध्ये लिहायचं असेल तर नीट लक्ष द्या तर त्याची सुरुवात कशापासून करायची स्मॉल लेटर पासून करायची. सगळ्याला पहिला रूल क्लिअर. सगळ्यांना माझ्याकडे 100% लक्ष द्यायचे. लक्ष द्या माझ्याकडं 100%. त्यानंतर बघा रूल नंबर 2 आपण जे आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा सिम्बॉल फॉर युनिट नेम आफ्टर अ सायंटिस्ट शुड बी इन अ कॅपिटल लेटर. आता आपल्याला काय करायचं नुसतं सिम्बॉल लिहायचे. एकच लेटर लिहायचे किंवा 2च लेटर लिहायचे बरोबर आहे. मग त्यावेळेस जर सायंटिस्टचं नाव असेल तर ते कॅपिटल लेटर मध्ये लिहायचे. बाकी इथं समजा उदाहरणार्थ तुम्हाला हे न्यूटन नाव नसेल लिहायचं फक्त सिम्बॉल लिहायचं. हे काय काढायचं जर सायंटिस्टचं नाव असेल किंवा व्यक्तीचं नाव असेल तर काय लिहिणार आपण कॅपिटल लिहा बरोबर आहे. त्यानंतर बघा केल्विन सायंटिस्टचं नाव आहे मग इथे काय लिहिलं आपण कॅपिटल के. त्यानंतर इथे बघा एम्पियर सायंटिस्टचं नाव आहे याला काय लिहिलं आपण कॅपिटल ए. त्यानंतर क्लो मध्ये जर बघितलं आपण सायंटिस्टचं नाव याला काय लिहिलं आपण कॅपिटल सी. मग जर आपल्याला सिम्बॉल लिहायचं असेल आणि ते एखाद्या सायंटिस्टचं जर नाव असेल तर आपण काय करणार कॅपिटल लेटरनं त्याला डिनोट करणार. ओके. पहिला रूल काय सांगतोय जर पूर्ण समजा तुम्हाला एखादं युनिट पूर्ण स्पेलिंग मध्ये लिहायचे त्याची सुरुवात कशापासून करायची स्मॉल लेटर पासून. ते जर सायंटिस्टचं नाव असो किंवा नसो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण त्याची सुरुवात कशापासून करायची स्मॉल लेटर पासून. त्यानंतर दुसरा वाला रूल जर आपल्याला सिम्बॉल मध्ये लिहायचं असेल सिम्बॉल कसं बनवतात साधं सरळ आहे. जर ते सायंटिस्टचं नाव असेल तर त्याचं पहिलं लेटर काय असलं पाहिजे कॅपिटल लेटर असलं पाहिजे. क्लिअर. त्यानंतर बघा तिसरा रूल काय बघतो आपल्याला नेक्स्ट वाला रूल बघू आपण हे अशा पद्धतीने बघा symbol for all other units are written in the small letter.
जर सायंटिस्टचं नाव नसेल तर मग त्याचा सिम्बॉल काय करायचा, स्मॉल लेटर मध्ये लिहायचा. सगळ्यांनी 100% माझ्याकडे लक्ष ठेवायचं. डोक्यामधले कुठले विचार काय नसले पाहिजे. काय कॅमेरा आहे तेवढं डिलीट करीन मी, काळजी बोलायला शिकवायला तुम्हाला काही अवघड नाही, तेवढं डिलीट करताय ना. मी पहिलंच सांगतो 100%. हे पहिला दिवस होता त्या दिवशी म्हणून मी एक्सक्यूज केला. आता बिलकुल मात्र माझ्याकडे 100% लक्ष असलं पाहिजे सगळ्यांचं. पहिलं रूल बघा, जर एखादा युनिट पूर्ण नावामध्ये लिहायचं असेल तर कुठून स्टार्ट करतात, स्मॉल लेटर पासून. सायंटिस्टचं नाव असेल सिम्बॉल मध्ये लिहायचं असेल तर पहिलं सिम्बॉल काय असतंय, कॅपिटल लेटर. आणि जर आता तिसरा रूल, जर ते सायंटिस्टचं नाव नसेल तर त्याचा सिम्बॉल कसा करायचा, स्मॉल लेटर मध्ये. बरोबर आहे. मीटर सायंटिस्टचं नाव आहे का, नाही, म्हणून सिम्बॉल कसा आला, स्मॉल लेटर मध्ये. नीट बघा, इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. काय सांगतोय मी बघा, व्यवस्थित समजलं पाहिजे. सायंटिस्टचं नाव आहे का मीटर, नाही, मग याचा सिम्बॉल काय आला, स्मॉल लेटर मध्ये. सेकंड कोणा कुठला सायंटिस्ट माहिती आहे का, सेकंडचा एखादा लॉ, नाही, सायंटिस्ट नाही, म्हणून याचा सिम्बॉल काय आला, स्मॉल लेटर मध्ये. किलोग्राम सायंटिस्ट आहे का, नाही, बरोबर आहे ना, आपल्याला माहिती किलोग्राम सायंटिस्ट नाही, मग याचं पण काय आलं, केजी. आणि कॅन्डलला जर आपण बघितलं त्याचं सिम्बॉल काय, सीडी. का कॅन्डलला कुठला सायंटिस्ट वगैरे नाही, बरोबर आहे का नाही. मग अशा पद्धतीनं जर पहिला रूल साधा सरळ आहे, तुम्हाला अख्खं युनिट पूर्ण स्पेलिंग मध्ये लिहायचं असेल तर त्याची सुरुवात स्मॉल लेटर पासून. नंबर 2, सिम्बॉल मध्ये जर लिहायचं असेल दुसरा रूल, तर ते जर सायंटिस्टचं नाव असेल तर कॅपिटल लेटर, अदरवाइज कॅपिटल लेटर. म्हणून सायंटिस्टचं नाव नसेल तर आपण काय लिहित असतो, स्मॉल लेटर लिहित असतो. क्लिअर. 3 रूल. पहिलं, पूर्ण युनिट जर आपल्याला लिहायचं असेल तर स्मॉल लेटर पासून सुरुवात करायची. दुसरा रूल, सिम्बॉल मध्ये जर लिहायचं असेल आपल्याला तर ते सायंटिस्टचं नाव असेल तर कॅपिटल लेटर मध्ये सिम्बॉल काढायचा. तिसरा रूल, जर ते सायंटिस्टचं नाव नसेल, बरोबर आहे, ते जर सायंटिस्टचं नाव नसेल तर सिम्बॉल कशामध्ये काढायचा, स्मॉल लेटर मध्ये काढायचा. हे झाले 3 नंबरचा रूल. त्यानंतर 4 नंबरचा रूल बघा काय सांगितलेलं आहे, 1 स्पेस इज लेफ्ट बिटवीन द लास्ट डिजिट ऑफ अ न्यूमरल अँड द सिम्बॉल ऑफ अ युनिट. मग आता जे काही तुम्ही नंबर लिहिताय, समजा उदाहरणार्थ फोर्स मेजर केला, मास मेजर केलं, त्यानंतर ऍक्सेलरेशन मेजर केलं, व्हेलॉसिटी मेजर केली, काही असू द्या. जसं बघा, मास मेजर केलं 10 kg, इथे एक स्पेस ठेवायचा, बरोबर आहे. जसं चॅटिंग करताना आपण किंवा मेसेज करताना आपण किंवा टाइप करताना आपण एक स्पेस देतो, तसा एक स्पेस ठेवायचा. बाकी इथं आपल्याला लिहिताना तेवढा प्रॉपर देता येत नसतो, पण जर तुम्ही बुक मध्ये जर बघितलं, प्रिंटेड नोट्स मध्ये बघितलं तर प्रॉपर स्पेस असतो, एकच स्पेस असतो. तसं 10 नंबर टाकायचा आणि केजी मध्ये एक स्पेस लेफ्ट करायचा. त्यानंतर बघा, न्यूटन फोर्स मेजर केलाय, त्यामध्ये काय केलं आपण, 5 इथं टाइप केलंय, एक लेफ्ट म्हणजे एक स्पेस दिलाय आणि न्यूटन लिहिले. त्यानंतर 15, त्यानंतर एक स्पेस द्यायचा अशा पद्धतीने. असं नाही डायरेक्ट 10 kg 5 न्यूटन 15 मीटर म्हणजे 15 मीटर असं लिहायचं नाही. याच्यात स्पेस आहे का, नाही, याच्यामध्ये मात्र एक स्पेस आपल्याला द्यावा लागतो. क्लिअर. इथपर्यंत कोणाला काय अडचण. चौथा रूल, जर तुम्ही एखादं म्हणजे प्रॉपर फिजिकल क्वांटिटी मेजर केली, तिचं युनिट लिहिलं तर त्या नंबर मध्ये आणि त्या युनिट मध्ये एक स्पेस काय पाहिजे, मदत म्हणजे सोडलेला पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी काय सांगतो, एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर केली, तिचे एसआय युनिट लिहा नाही तर सीजीएस युनिट लिहा, पण त्या नंबर मध्ये आणि त्या युनिट मध्ये एक स्पेस लेफ्ट पाहिजे. स्पेस माहित असेल ना, चॅटिंग करता करता स्पेस जसं देतो आपण चॅट करतो स्पेस देतो. अख्खं कधी कधी बघा तुम्ही समोरच्याला चॅटिंग करताना स्पेस देऊ नका, सगळे एकत्र बोला. काय बोलायला ते त्याला समजलं नाही पाहिजे, बरोबर का नाही. जेवण झालं का नाही सगळे एकदाच लिहायचं, स्पेस द्यायचं नाही माझा, बरोबर का नाही. मग आता नीट बघा, जर आपण स्पेस नाही दिला तर समोरच्याला काहीच कळत नाही आपल्याला. जिथं स्पेस पाहिजे तिथं आपल्याला द्यावं लागतं. आपण जे काढतो ते एक काढतो, J1, बरोबर आहे का नाही, शॉर्टकट. मग आपल्याला अशा गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट वाला रूल काय सांगितलेला आपल्याला, द युनिट्स डू नॉट हॅव प्युलर फॉर्म्स. युनिटला प्युलर फॉर्म नसतो. जसं मॅन मी सांगितलं, मेन, बरोबर आहे का नाही. बुक, त्याला आपण आपल्याला जर भरपूर सारे बुक्स असतील तर आपण त्याला एस जोडतो, बरोबर आहे का नाही. बाईक्स म्हणजे आपण त्याला एस लावतो आपण. असं बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर आपण त्याला प्युलर फॉर्म मध्ये जसं कन्वर्ट करत असतो तसं युनिटला प्युलर फॉर्म असतो का, नाही. 1 मीटर म्हणलं की साधं सरळ, आणि 6 मीटर मग 6 आलं की त्याला काय लावायचं, एस लावायचं. सगळ्यांना माझ्याकडे 100% लक्ष ठेवायचा काळजीपूर्वक. युनिटला प्युलर फॉर्म असतो का, नाही. कधी एस लावायचं का, बिलकुल नाही. नोट्स मध्ये पुस्तकामध्ये येत असतं, कारण की कम्प्युटर मध्ये ऑटोमॅटिक सेटिंग असते तशा पद्धतीने. म्हणजे काय जर प्युलर फॉर्म चालत मल्टिपल गोष्टी आल्या की ऑटोमॅटिक एस लागलं पाहिजे, तिथं थोडी सेटिंग असते, तर कधी कधी चुकतं ते. आता नीट बघा, 6 मीटर बरोबर आहे, 6 मीटर्स बरोबर नाही.
14 kg बरोबर आहे, 14 kg बरोबर नाही, म्हणजे असं लिहायचं नाही. त्यानंतर बघा 20 सेकंद बरोबर आहे, आपण इथे जसं म्हणतोय 20 सेकंद, इथे 20 सेकंड्स असं म्हणायचं नाही. त्यानंतर बघा 18 केल्विन बरोबर आहे, 18 केल्विन्स असं म्हणायचं नाही, हे चुकीचं आहे. तिकडे बघा इकडे लिहिलेलं आहे, इकडे नॉट असं आपल्याला लिहिलेलं ह्या पद्धतीने. ठीक आहे, आता नीट बघा, हे झाला रूल नंबर 5. क्लिअर इथपर्यंत कोणाला काय अडचण? आता रूल नंबर 6 बघा. रूल नंबर 6 मध्ये काय सांगितलेलं आपल्याला? फुल स्टॉपच्या बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे बघा. फुल स्टॉप शुड नॉट बी युज्ड आफ्टर द युनिट्स. आता जर वाक्य जर संपलं असेल तर त्यावेळेस फुल स्टॉप द्यायला बिलकुल काही अडचण नाही. पण समजा मधातच आपल्या मनात आलं तसं कुठे बी फुल स्टॉप द्यायचा नाही. जसं बघा, समजा उदाहरणात दिलं रॉड हॅज 7 मीटर लेंथ अँड, समजा परत आपल्याला काहीतरी त्याची जाडी रुंदी वगैरे सांगितलेली तसं लिहायचं असं, ते झाल्यानंतर फुल स्टॉप देणं वेगळे, पण पूर्ण वाक्य चालू असताना मधातच फुल स्टॉप द्यायचा नाही. जसं बघा लिहिलं, समजा मी आता फोर्सचं सांगतोय, अ फोर्स ऑफ 12 न्यूटन ऍक्टिंग ऑन अ टेबल अँड रोटेटिंग अराउंड द, असं स्प्रिंगच्या भोवती वगैरे आपल्याला सांगते. मग आता ऍक्टिंग ऑन अ टेबल 12 न्यूटन फोर्स ज्यावेळेस सांगतायत त्यावेळेस इथे फुल स्टॉप द्यायचा नाही, म्हणजे कुठलंच युनिट लिहिताना फुल स्टॉप द्यायचा नाही. जर वाक्य संपलेलं असेल तर मग त्यात फुल स्टॉप द्यायला बिलकुल काही अडचण नाही. पण एखादं युनिट लिहितायत, 7 मीटर इथे फुल स्टॉप देतायत, 12 न्यूटन इथे फुल स्टॉप देतात, असं करायचं नाही. 25 kg मासे आपण लगेच इथे काय करतोय तर फुल स्टॉप देतात, असं फुल स्टॉप द्यायचं अवॉइड करायचं. क्लिअर इथपर्यंत कोणाला काय अडचण? त्यानंतर नेक्स्ट बघा, शेवटचा रूल जे आहे आपल्याला 7 नंबरचा रूल काय सांगितलेला आहे बघा. नो स्पेस इज युज्ड बिटवीन द सिम्बॉल्स फॉर अ युनिट्स. समजा उदाहरणार्थ एखाद्याच ठिकाणी 2 युनिट येतात बघा, जसं की जूल पर सेकंड, सॉरी जूल सेकंड हे एक युनिट आलंय आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर न्यूटन मीटर हे एक युनिट आलेलं आपल्याला, त्यानंतर हे व्होल्ट एम्पियर हे वाला एक युनिट आलेलं आपल्याला. मग असे जे सगळे युनिट आहेत, म्हणजे ज्या ज्या फिजिकल क्वांटिटी मध्ये 2 युनिट येत असतात, तर तिथं काय करायचं, स्पेस देतो, हा एक स्पेस तर आपण पक्का देत असतो. त्यानंतर ह्या दोघांमध्ये स्पेस नसला पाहिजे, ह्या दोघांमध्ये स्पेस नसला पाहिजे, ह्या दोघांमध्ये स्पेस नसला पाहिजे. जसं की बघा इथे एक स्पेस दिला, इथे एक स्पेस दिला, असा नसला पाहिजे. याच्यामध्ये एक स्पेस आहे, याच्यामध्ये एक स्पेस आहे, हा स्पेस नसला पाहिजे, असा स्पेस द्यायचा नाही. हे दोन्ही युनिट सोबतच लिहायचे, हे दोन्ही युनिट सोबतच लिहायचे, आणि हे वाले 2 युनिट काय लिहायचे आपण सोबतच लिहायचे. क्लिअर इथपर्यंत कोणाला काय अडचण? हे असे अलग अलग 7 रूल होते. पहिला रूल एकदम सोपा आहे बघा. तुम्हाला जर युनिट पूर्ण स्पेलिंग मध्ये लिहायचं असेल तर त्याची सुरुवात कशी करायची? स्मॉल लेटर पासून. क्लिअर सगळ्यांना? पूर्ण अख्खं कसं लिहायचं? स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. सायंटिस्टचं नाव असो किंवा नसो, एखाद्या व्यक्तीचं नाव असो किंवा नसो, ते न्यूटन असेल म्हणजे न्यूटन एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, बरोबर आहे का नाही? मग आता न्यूटन तुम्ही पूर्ण कसं लिहिणार? स्मॉल लेटर मध्ये लिहिणार. मीटर असेल ऑब्विसली ते आपण स्मॉल लेटर मध्ये लिहितो, कारण की ते सायंटिस्टचं नाव नाही. त्यानंतर सिम्बॉल जर असेल, सायंटिस्टचं नाव असेल तर कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं, जर कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं. तिसरा रूल, जर ते सायंटिस्टचं नाव नसेल तर सिम्बॉल कसं लिहायचा? स्मॉल लेटर मध्ये लिहायचा. क्लिअर? 3 नंबरचा रूल. त्यानंतर 4 नंबरचा रूल काय सांगितलेलं आपल्याला जे आहे, तर आपल्या युनिटला प्युलर फॉर्म नसतो. प्युलर फॉर्म म्हणजे काय? म्हणजे अनेक वचनी नसतं. न्यूटन, न्यूटन, सेकंद, सेक आपण जे असं म्हणतो ते अशा पद्धतीनं. त्यानंतर 5वा रूल, आपल्याला युनिट मध्ये आणि नंबर मध्ये एक स्पेस लेफ्ट करावा लागत असतो, बरोबर आहे? मग तो स्पेस आपण सोडून देणार. त्यानंतर 6वा रूल, आपण जे आहे साधं सरळ युनिट लिहित असताना फुल स्टॉप द्यायचा नाही, बरोबर आहे का नाही? कंटिन्यू त्याला जसं आहे तसं लिहायचं. पण वाक्य जर संपलेलं असेल तर मग तुम्ही 100% त्यामध्ये फुल स्टॉप देऊ शकता. आणि शेवटचा रूल, ज्या फिजिकल क्वांटिटी मध्ये 2 युनिट येत असतात तर एक स्पेस लेफ्ट करतो आपण नंबर लिहिल्यानंतर. जसं हे बघा इथं नंबर लिहिल्यानंतर एक स्पेस लेफ्ट करतो, तर जिथं 2 युनिट येतात, जूल सेकंद, न्यूटन मीटर किंवा आपण असं म्हणू व्होल्ट एम्पियर, आता हे जे आहेत याच्यामध्ये स्पेस नसला पाहिजे, डायरेक्टच आपण याला लिहून काढायचं. ओके, असे आपल्याला 7 रूल होते. त्यानंतर आता नीट बघा, आपल्याला इथे जे आहे तो SI प्रीफिक्सेस बघायचे, तर आपल्याला प्रीफिक्स सफिक्स असे अलग अलग पद्धतीनं जे असतात ते जोडले जातात. मग आता जे आहे प्रीफिक्स नावाच्या नंतर असतं, सफिक्स नावाच्या अगोदर असतं. केमिस्ट्रीमध्ये वगैरे तुम्हाला शिकायला भेटतात. ओके, आता लक्ष द्या काळजीपूर्वक. आता इकडे जर बघितलं हे जे आहे तर छोटी छोटी साईज असते, आणि इकडे जर बघितलं तर साईज आपल्याला इन्क्रीज वगैरे होते. मग आता जसं आपण इथपर्यंत जे आहे तर आपल्याला जास्तीत जास्त इथपर्यंत बघायचे, फेमटो पर्यंत. आणि इकडे जर आला तर आपल्याला झालं
ह्या गिगापर्यंत आपण बघत असतो बघा, किंवा टेरापर्यंत खूप जास्त झालं तर त्याच्यावरच आपल्याला खूप कमी बघायला भेटतंय. किंवा असं काही नाही की समजा जर आर्टचं मास वगैरे असेल तर मग आपण वरती पण जाऊ शकतो. तर इथं आपण इथपर्यंत ही न्यूक्लियसची साईज आहे फेमटोमीटर मध्ये वगैरे जर आपण बघायचं झालं तर. मग आता नीट बघा, याला काही ठिकाणी समजा जर हे 2 जर सोडले तर आपण बाकीचे जे आहेत ते डायरेक्ट इझिली लक्षात ठेवू शकतो. 3 चा पाढा आहे, 3 1 3 3 2 6 3 3 9. ओके, खतम. त्यानंतर नीट बघा, इथं जर परत शेवटचे जर 2 सोडले तर परत कितीचा पाढा आहे? क्लिअर? लक्षात ठेवायचं. फक्त इकडले नाव जे आहेत ते नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. आता हे डेसी आपण जर मीटर मध्ये जर बोलायला लागलो फक्त लेंथ मेजर करतो तर डेसीमीटर. त्यानंतर हे डेसिशन आपण जे आहे ते म्हणतो सेंटीमीटर. हे सेंटी इकडे मीटर यूज करायचं. हे मिली इथे काय यूज करणार? मीटर. असं लिहिणार नाही अशा पद्धतीनं. हे मायक्रो आहे इथे लिहिणार मायक्रो सिम्बॉल करणार, इथे काय लिहिणार? मायक्रोमीटर. त्याच्यानंतर इथे बघा हे नॅनो दिसतंय, इथे काय लिहिणार मी? नॅनोमीटर. तसंच इथे पिको दिसतंय, इथे काय लिहिणार मी? पिकोमीटर. इथं आपल्याला फेमटो दिसतंय, आपण इथे काय लिहिणार? एफएम. हे अशा पद्धतीने आपण इकडल्या साईडला लिहू शकतो. त्यानंतर नीट बघा, इकडे जर बघायचं असेल तर तुम्ही इथे असंच बघू शकता. समजा इथे मला काय जर लिहायचं असेल तर समजा आपण हे इथून सुरुवात करू. मीटर लेंथच सांगतो मी तुम्हाला, डिस्टन्स सांगतो बघा. इथे लिहिणार के किलोमीटर. त्यानंतर इथे लिहिणार कॅपिटल एम जे आहे तर हे कॅपिटल एम स्मॉल एम मेगामीटर. एवढं नसतंच मेगामीटर, तिथून पुढचं आपण किलोमीटरच्या नंतर डायरेक्ट आपण काय करत असतो? 10चा पॉवर मध्ये मेजर करत असतो. पण आपल्याला जर बघायचं झालं तर असं बघायला भेटतं. तर आता हे खास करून कुठे बघायला भेटतं? हे बाकी जर आपण मेमरीचं जर आपण बघायला लागलो, मेमरी असेल आपल्याला मेमरी कार्ड, तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं किलो बाईट. बरोबर आहे का नाही? मग आता इथं मेगाबाईट असतं, परत इथे काय असतं? गिगाबाईट. इथे काय असतं? टेट्राबाईट किंवा टेराबाईट म्हणलं तरी चालतं. मग हे युनिट आपल्याला कुठे बघायला भेटतं खास करून यूज करायला? नीट बघा, 1024 बाईट जर झाले तर 1024 बाईट झाले याचे किती असतं आपल्याकडं? 1 KB असतं. म्हणून या बाकी इथं आपण जे आहे तर आपण असं म्हणणार 1000 बाईट झाली की त्याला आपण काय लिहिणार? 1 किलो बाईट लिहिणार. त्यानंतर दुसरं 1000 किलो बाईट झालं की किलो बाईट नंतर 10चा पॉवर 6 होतो. बरोबर का नाही? 3 झिरो वाढले, मग आपण त्याला काय म्हणणार? MB. बरोबर आहे ना? MB म्हणतो म्हणजे काय? मेगाबाईट. बरोबर आहे. त्यानंतर परत 1000 MB झालं, 1024 MB झालं की परत 3 झिरो वाढते, म्हणजे आता किती झिरो झाले? 9 झिरो झाले. मग आता 9 झिरो म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? 1 GB म्हणजेच काय? गिगाबाईट. मग त्यानंतर परत आपण अजून 3 झिरो वाढवले की 12 झिरो होतात. 10चा पॉवर 12, 10 टू द पॉवर 12 म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला? टेराबाईट म्हणणार. हे अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. मग काय करतात आपण आपल्या वहीमध्ये सगळे सिम्बॉल वगैरे असं लिहून व्यवस्थित काळजी करू. याचा उपयोग कसा करायचा आपण नंतर बघू. चला सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या, एकदा एक चार्ट बनवून घ्या. चला आता एक लक्ष द्या, हा आवाज नको. आता बघा ते जे तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर दिलेले आहेत ते कुठं कसे यूज करायचे, जसं जसं आपल्याला युनिट दिलेले तिथे तिथे ते कन्व्हिनियंट वाटतात, बोलायला पण ते छान वाटतात. बघा इथे दिलेलं आपल्याला 3 मिली एम्पियर. मिली एम्पियर मध्ये करंट पण असतो. मिलीमीटर, मिलीलिटर, ml आपण जे बघतो त्यामध्ये बघा लहान लहान लेकरांना जर सायरप द्यायचं असेल, औषध द्यायचं असेल तर ml मध्ये द्यायला सांगतात. 5 ml, 10 ml, 7 ml आपल्याला असं सांगितलं जातं. मग आता नीट बघा इथं आपल्याला काय दिलेलं पहिलं, नीट आवाज नको, सगळ्यांनी नीट लक्ष द्या इकडं. हा आता नीट बघा, पहिलं तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये बघून आपल्याला जे कन्व्हर्जन फॅक्टर कन्वर्ट करता आलं पाहिजे. बघा तुम्ही पहिल्या मिली म्हणजे 10चा पॉवर किती असतो? -3. मग जर आता पुढे पण तुम्हाला जर फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील बोर्डाचे तर अगोदर दिलेले जे युनिट आहेत त्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आता नीट बघा करंटचे एसआय युनिट काय? एम्पियर. हे जे प्रीफिक्स आलेले याचं कन्वर्जन करावं लागतं. मिली म्हणजे आपल्याला माहिती आहे, मिली म्हणजे 10चा पॉवर -3 आपण इथे लिहून टाकणार. त्यानंतर नीट बघा 2 नंबरला आपल्याला हे दिलेले मायक्रो व्होल्ट. हे मायक्रो सिम्बॉल बघा, मायक्रो म्हणजे 10चा पॉवर किती असतो? -6. 5 जसं तसं, व्होल्ट जसं तसं मायक्रोचा सिम्बॉल काढून टाकला, किती लिहिला आपण? 10चा पॉवर -6 लिहिला. त्यानंतर बघा 8 नॅनो सेकंद.
आता नॅनो सेकंद मध्ये एवढा टाइम जे यूज करतो आपण, ही इलेक्ट्रॉनची एक्साइटेड स्टेटची टायमिंग आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन ज्या वेळेस ग्राउंड स्टेट मध्ये असतो तो एक्साइटेड स्टेट मध्ये जातो आणि त्याची एनर्जी लूज करून वापस परत ग्राउंड स्टेटला ज्यावेळेस येतो ना, हा तो वाला टायमिंग असतो नॅनो सेकंद. म्हणजे एक नॅनो सेकंदच्या आत किंवा आपण असं म्हणणार 7-8 नॅनो सेकंदच्या आत इलेक्ट्रॉन जो आहे तो ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जातो आणि परत वापस येतो. ही त्यावाली टायमिंग आहे. मग आता नॅनो म्हणजे बघा 10⁻⁹. त्यानंतर बघा पिकोमीटर. आता पिकोमीटर जर आपण बघितलं तर हे आपल्याला ऍटमची साईजच्या आसपास आपल्याला बघायला भेटतं. 6 × 10⁻⁻12. त्यानंतर बघा किलोमीटर. आता हे पॉझिटिव्ह वाले डिस्टन्स असं म्हणून आपण लो लेवलचे डिस्टन्स नाही. लो लेवल म्हणण्यापेक्षा मायक्रोस्कोपिक नाही आहेत हे सगळे जे डिस्टन्स आहेत ते मॅक्रोस्कोपिक आहेत. MI आणि MA. MI म्हणजे डोळ्यांना न दिसणारे मायक्रो, ओके. आणि दुसरं असतं मॅक्रो म्हणजे जे आपल्याला डोळ्यांना दिसतात. हे जे आहेत हे आपल्याला डोळ्यांना दिसत नसतं आणि हे वाला जे असतं ते आपल्याला डोळ्यांना दिसतं. मायक्रो आणि मॅक्रो, ओके. हे लक्षात ठेवायचं. मात्र बघा किलोमीटर. 5 किलोमीटर, 5 जसं तसं किलोचं काय 10⁻3. आता पॉवर जर मोजायची असेल तर आपण वॅट मध्ये मोजतात बघा. 7 मेगावॅट. आता मेगा म्हणजे 10⁻4 किती असतो 6. 1 M म्हणजे काय 1 मिलियन असतं आणि 1 मिलियन म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 वर किती झिरो द्यायचे 6 झिरो द्यायचे. हे आपल्याला असं कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता बऱ्याचशा पोरापोरींना कन्व्हर्जन फॅक्टर कन्वर्ट करता येत नाही, त्यांनी इकडे माझ्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आता कन्वर्ट तरी कसं करायचं आपल्याला समजलं पाहिजे काय कसं कन्वर्ट करायचं. आता पहिलं पॉझिटिव्ह कन्व्हर्जन फॅक्टर खूप सोपा आहे. इथं जर 10⁻4 असेल आणि याला तुम्हाला प्युअर नंबर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 वर किती झिरो लिहायचे 4 झिरो लिहायचे. एकदम इझी, ओके. त्यानंतर रेट बघा. इथं जर 10⁻5 असेल इथं 1 वर किती झिरो लिहिणार 5 झिरो लिहिणार. काही डोकं लावायचं नाही, एकदम सिंपल, ओके. इथं जर बघितलं तुम्ही 10⁻7 असेल तर काहीच डोकं नाही लावायचे. 1 वर किती झिरो लिहायचे 7 झिरो लिहायचे. जसं लिहायचं, ओके. अशा पद्धतीने पॉईंट शिफ्ट वगैरे करायचे असेल अशा पद्धतीने. आता हे झालं याचं कन्वर्जन करणं. आता जर तुम्हाला समजा पॉवर लिहायचं असेल, एखादा नंबर दिलेला आहे त्याला प्रॉपर फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर आपल्याला शेवटल्या एक चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे की कसं पॉवर कन्वर्ट करत असतात. मग ते आपण बघू शकतो समजा नंतर. पण आपल्याला असं समजलं पाहिजे की पॉवर वगैरे कन्वर्ट कसे करतात हे एवढं अगोदर एवढं समजून घ्या. बाकीचं मायनसचं प्लसचं पॉवरचं मी तुम्हाला नंतर सांगा. समजा इथं पॉवर 3 लिहिला तर डायरेक्ट 1 वर किती झिरो लिहायचे 3 झिरो लिहायचे. क्लिअर. पहिले सगळ्यांना क्लिअर. 10⁻4 म्हणजे 1 वर 4 झिरो. 10⁻5 म्हणजे 1 वर किती झिरो 5 झिरो. 10⁻7 म्हणजे 1 वर किती झिरो 7 झिरो. 10⁻3 म्हणजे 1 वर किती झिरो 3. आता ते कन्वर्जन जे फॅक्टर सांगत होतं बघा, त्यामध्ये मी अगोदर तुम्हाला असं सांगितलं होतं 1024 बाईट. आपण याला काय लिहिलं 1 जे आहेत आपण याला असं लिहिलं 1 KB. आता कसं कन्वर्ट केलं बघा. आपण पॉईंट शिफ्ट करत असतो इथपर्यंत याला असं लिहू शकतो बघा मी 0.214B इज इक्वल टू याला असं लिहू शकतो 0.2 सॉरी हे जे आहे ते 1024. हे बघा 1024 बाईट आहे. त्याला आपण असं लिहू शकतो 0.024 हे बी जशाला तसं गुणिले 10⁻3. समजते. 10⁻3 म्हणजे किती असतं 1000 असतं. 1000 न वापस 1.024 ला जर मल्टिप्लाय केलं काय येतं आपल्याला 1024. समजतं सगळ्यांना. याला आपण असं लिहू शकतो. मग आता त्या पद्धतीने कन्वर्जन फॅक्टर वाढत चालतात. जसं हे आपण असं बघतो आपल्याला त्याच्यापेक्षा हे सोपं समजायला जातं. 1000 ला एक आल्या की याला काय म्हणतात आपण 1K. बरोबर आहे का नाही. व्ह्यूज रील्सला 1000 के व्ह्यूज आले रील्सला तर काय म्हणणार आपण 1 मिलियन. जर युट्यूबला व्हिडिओ टाकलाय 1000 मिलियन आले तर आपण त्याला काय म्हणतो 1 बिलियन. 1 बिलियन मधले व्हिडिओ बघितलेत का कधी आपल्या इकडं नाही. म्हणजे ते जे सरळ हॉलिवूडचे जे चांगले सिंगर वगैरे असतात ऍक्टर वगैरे असतात डॅन्सर वगैरे जसं ते येतं ते मोनोऑफ वगैरे करावं लागत असतं. कोणासारखं मोनोऑफ कोणाचं असतं सांगा. 1000 बी असेल त्याला काय म्हणतात आपण 1 ट्रिलियन. बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीनं मग हे बघा हे असे आपल्याला कन्वर्जन फॅक्टर करता आले पाहिजे.
आता 1 ट्रिलियन. आता याचे जर 0 वाढत चाललं गेलं तर नीट बघा, इथं 3 0 होते, इथे किती, इथे बघा इथे किती 3 0 होते, इथे किती झाले 6 0 झाले, इथे किती झाले 9, इथे किती झाले 12 0. ओके. आणि मग तुम्ही इकडे जर ह्या प्रीफिक्स मध्ये जर आलात तर नीट बघा, 13 साठी जर आपण बघितलं तर 10 चा पॉवर किती दिलेला आपल्याला 12 दिलेला, बरोबर आहे. नीट बघा इथे 10 चा पॉवर किती दिलेला आहे 12. म्हणजे साधं सरळ 1 टेरा म्हणजे आपण जर असं म्हणू किंवा टेट्राबाइट किंवा काय जे असेल ते 1 टेरा इज इक्वल 10 टू द पॉवर 12. आपण 1 गिगा म्हणलं 10 टू द पॉवर 9. त्यानंतर आपण 1 एम म्हणलं की 10 टू द पॉवर 6. आपण जर 1K म्हणलं तर 10 टू द पॉवर 3. हे आपल्याला असं सांगता आलं पाहिजे. आता रिअल मध्ये याचे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला बघा, हे जे अलग अलग साईज आहेत आपल्याला दिलेले आहेत इथं. ही बघा बॅक्टेरियाची साईज म्हणजे जे आपल्याला कोरोना व्हायरस जे होता मायक्रॉन मध्ये होता त्याची साईज 65-60 काहीतरी मायक्रॉन्स होती. त्यामुळे हे मायक्रोमीटर मध्ये. ही कोणाची साईज आहे बॅक्टेरियाची साईज. ओके. 1 नॅनोमीटर 10 टू द पॉवर -9 जर बघितलं आपण, ही कोणाची साईज दिलेली आपल्याला मॉलिक्युल्स जे आपण केमिस्ट्री मध्ये मॉलिक्युल शिकतो त्याची आपल्याला साईज दिलेली आहे 10 टू द पॉवर -9. जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतं तर आपल्याला असं स्ट्रक्चर पण बघा, म्हणजे असे हे असे आयटम्स दिसत नसतात ना, असे फक्त आपल्याला अशा टाईपचं थोडं थोडं स्ट्रक्चर दिसायला लागतं थोडं थोडं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वगैरे असेल तर, टनेलिंग मायक्रोस्कोप असेल तर, अलग अलग सेम असे अलग अलग मायक्रोस्कोप असतात, त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला स्ट्रक्चर बघायला भेटतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे इथं दिलेलं आहे, ही कोणाची साईज आहे 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 टू द पॉवर -10. त्या चार्ट मध्ये नाहीये पण इथे दिलेली आहे 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 टू द पॉवर -10 मीटर. म्हणजे कशाची साईज दिलेली आहे आपल्याला ऍटमची साईज दिलेली, बरोबर आहे. त्यानंतर बघा न्यूक्लियसची साईज. न्यूक्लियसची साईज कशामध्ये असते फेमटो मध्ये असते. म्हणजे न्यूक्लियस याच्या बघा किती छोट, म्हणजे आपण जर ऍटमच्या ऑर्बिटची साईज, ऍटमची साईज म्हणजे काय ऑर्बिटची साईज असते, बरोबर आहे. नीट लक्षात ठेवायचं, ऍटमची साईज म्हणजे कोणाची साईज असते ऑर्बिटची साईज असते. आणि इकडं हा जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये जर त्याची साईज बघितली 10 चा पॉवर -15 14 अशा पद्धतीने असते. पण ह्याच रेंज मध्ये असते -15 फिक्स. याच्या पटीतच 1 2 3 4 अशा पद्धतीने चेंज झाला. 4 आपण असं म्हणणार 4 फेमटो 5 फेमटो आपण असं साईज सांगणार. ही न्यूक्लियसची आपल्याला साईज दिलेली आहे. त्यानंतर परत इकडे वापस जर आला तर हे बघा, आता हे जे आहे तर नवीन युनिट वगैरे जे आहेत तर ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिफाईन करू. म्हणजे उदाहरणार्थ हे जे आपल्याला दिलेलं आहे सम प्रॅक्टिकल युनिट्स फॉर मेजरिंग द लेंथ, एस्ट्रॉनॉमिकल युनिट काय असते, त्यानंतर 1 पर सेक काय असते, हे सगळे जे आहेत तर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये याचं डिस्कशन करू. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण, सगळ्याला क्लिअर.